सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, इयत्ता 8वी द्वितीय घटक चाचणी विषय इतिहास व नागरिकशास्त्र संपूर्ण कृतीपत्रिका उत्तरासह आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. वेळ आहे 1 तास, एकूण गुण आहे 20 गुणांची ही चाचणी. इतिहास प्रत्यक्षामध्ये इतिहासचे मार्क 12 आहे, तर नागरिकशास्त्राला 8 मार्क आहे. तर बघूया आपण ही संपूर्ण चाचणी. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती की माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. चला तर मित्रांनो, सुरू करूया आपण. प्रश्न पहिला आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून लिहा. रिकाम्या जागा भरायच्यात आपल्याला. दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून डॅश डॅश उपस्थित होते. कोण उपस्थित होतं? तर इथं 4 पर्याय दिलेले आहे. यामध्ये बघा, ब उत्तराचा पर्याय आपला महात्मा गांधी. पुढे जाऊया. दुसरा आहे वैयक्तिक सत्याग्रहाचे हे पहिले सत्याग्रही होते. कोण होते वैयक्तिक सत्याग्रहाचे सत्याग्रही? 4 पर्याय दिलेले मित्रांनो. इथे देखील महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण, विनोबा भावे आणि शिरीष कुमार. तर याच्या उत्तराचा पर्याय क आहे, विनोबा भावे. पुढे जाऊया. तिसरा आहे इंडिया हाऊसची स्थापना यांनी केली. कोणी केली? पंडित श्यामजी कृष्ण वर्मा, मित्रमेळा, रामसिंह कुक आणि चंद्रशेखर आझाद. तर या तिसऱ्याचा उत्तराचा पर्याय आपला पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. पुढे जाऊया. पुढे आहे 3 मार्क झाले मित्रांनो आपले. पुढे दुसरा प्रश्न आहे, टिपा लिहा. दुसरी गोलमेज परिषद, हिच्यावर टिप लिहायची आपल्याला. अर्थात 2 मार्कासाठी आहे हे. दुसरी गोलमेज परिषद 1931 साली दुसऱ्या गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेस महात्मा गांधी यांनी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले. महात्मा गांधी हे राष्ट्रीय सभेप्रमाणे भारतातल्या निरनिराळ्या जाती, जमाती, पक्ष तसेच संस्थानिकांच्या प्रतिनिधींना या परिषदेमध्ये बोलवण्यात आले होते. गोलमेज परिषदेत सरकारने अल्पसंख्याकांचा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावर तसेच भावी संघराज्याच्या घटनेच्या स्वरूपाबाबत मतभेद झाले. गांधीजींनी मतैक्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते अपयशी ठरले. अखेरीस निराश होऊन गांधीजी भारतात परत आले. आणि दुसरी टीप दे आहे मित्रांनो, छोडो भारत चळवळ. छोडो भारत चळवळ विषयी लिहिताना आपल्याला असं लिहिता येईल, क्रिप्स योजनेनंतर राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्धार केला. 14 जुलै 1942 रोजी राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा वर्धा येथे पार पडली. त्या सभेमध्ये ब्रिटिशांनी भारतामधली सत्ता ताबडतोब संपुष्टात आणून भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी करण्याला ठराव संमत करण्यात आला. ही मागणी मान्य न झाल्यास राष्ट्रीय सभा भारताच्या स्वातंत्र्यासाठी अहिंसक चळवळ सुरू करेल असा इशाराही देण्यात आला. त्याला आपण छोडो भारत चळवळ त्यानंतर उभारली तिला असं म्हणतो. प्रश्न तिसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. चौथा 4 गुणांसाठी आहे, राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगाची चळवळ मागे का घेतली? राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगाची चळवळ मागे का घेतली? तर त्याचं कारण असं आहे, सविनय कायदेभंग आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सरकारने गांधीजींना ताबडतोब अटक केली. त्यामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला. सरकारने या चळवळीला अमानुष दडपशाहीने उत्तर दिले. सर्वत्र नागरी हक्कांची गळचेपी होऊ लागली. राष्ट्रीय सभा व तिच्या सहयोगी संघटना बेकायदेशीर ठरवण्यात आल्या. त्यांची कार्यालये व निधी ताब्यात घेतले. राष्ट्रीय वर्तमानपत्रे व साहित्य यांच्यावर निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे 1934 अखेरीस जनतेला होत असलेला त्रास लक्षात घेता एप्रिलमध्ये 1934च्या एप्रिलमध्ये गांधीजींनी ही चळवळ मागे घेतली. दुसरा आहे, प्रति सरकार जनतेचे प्रेरणास्थान ठरले. काय कारण आहे याचं? कारण यामध्ये तर बघा, याचं कारण असं आहे, देशाच्या काही भागात ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून तेथे लोकाभिमुख सरकारे स्थापन केली. यालाच प्रति सरकार असे म्हणतात. या प्रति सरकारने माध्यमातून कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था टिकवणे, गुन्हेगारांना शासन करणे यासारखी कामे चालवली होती या प्रति सरकारमार्फत. या सरकारने नेमलेल्या न्यायालयाद्वारे केलेला न्यायनिवाडा लोक स्वीकारत असत.
सावकारशाहीला विरोध, दारूबंदी, साक्षरता प्रसार, जातीभेद निर्मूलन अशा अनेक विधायक कामे या सरकारने केल्यामुळे प्रति सरकार हे जनतेचे प्रेरणास्थान ठरले होते. प्रश्न चौथा, खालील तक्ता पूर्ण करा. 1 गुणासाठी आहे. पुढील तक्ता पूर्ण करायचा आहे. क्रांतिकारक आणि संघटना. इथं अभिनव भारत आहे आणि इकडं बारिंद्र कुमार घोष आहेत. तर अभिनव भारत विनायक दामोदर सावरकर यांनी ही संघटना, या संघटनेचे एक क्रांतिकारक होते. तर बारिंद्र कुमार घोष अनुशीलन समिती ही संघटना त्यांची केली होती. या पद्धतीने मित्रांनो 12 मार्क इतिहासचे झाले. नागरिक शास्त्राचे 8 मार्क बघूया. नागरिक शास्त्र प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून लिहा. 2 गुणासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करतात. कोण करतात? प्रधानमंत्री, राष्ट्रपती, गृहमंत्री की सरन्यायाधीश? तर उत्तराचा पर्याय ब, राष्ट्रपती. त्यानंतर महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येथे होते. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद. हिवाळी अधिवेशन मित्रांनो नागपूरला होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 2 मार्कासाठी, जनहित याचिका. जनहित याचिका काय आहे ते लिहायचं आहे आपल्याला. जनहित याचिका म्हणजे सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेले नागरिक, सामाजिक संघटना किंवा बिगर शासकीय संघटना यांनी संपूर्ण जनतेच्या वतीने न्यायालयात दाखल केलेली याचिका होय. न्यायालय त्यावर विचार करून निर्णय देते. त्यानंतर बघा 2 मार्क रिकाम्या जागेचे झाले नागरिक शास्त्राचे. 2 मार्क संकल्पना स्पष्ट करा आणि 4 मार्क ह्या तिसऱ्या प्रश्नाला आहे. खालील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. 1. समाजात कायद्याची गरज असते. तर आपल्याला याचं उत्तर लिहायचं आहे. का गरज असते याविषयी लिहायचं आहे. समाजात वावरताना व्यक्तीमध्ये मते, विचार, दृष्टिकोन, समजुती, श्रद्धा, संस्कृती इत्यादी बाबत भिन्नता असते. सहिष्णुता बाळगल्यास या बाबीमधून संघर्ष निर्माण होत नाही, परंतु मतभिन्नता टोकाची झाल्यास त्यातून संघर्ष निर्माण होतात व त्याचे निराकरण निष्पक्षपाती दृष्टीने कायद्याच्या आधारे होण्याची गरज असते. त्यासाठी समाजामध्ये कायद्यांची गरज असते. पुढे जाऊ मित्रांनो. दुसरा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाची कार्य स्पष्ट करा. तर सर्वोच्च न्यायालयाची कार्य स्पष्ट करताना आपल्याला नंबर 1, संघ राज्यांचे न्यायालय या भूमिकेतून केंद्र शासन व घटक राज्ये केंद्र शासन व घटक राज्य विरुद्ध अन्य घटक राज्याबरोबर तंटे सोडवणे, नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणे, त्यासाठी आदेश देणे, कनिष्ठ न्यायालयांनी दिलेल्या निर्णयाचे पुनर्विचार करणे, आपल्याही निर्णयाचा पुनर्विचार करणे, म्हणजे न्यायालय स्वतः दिलेल्या निर्णयाचा देखील पुनर्विचार करते. आपण बघितलेलं आहे. सार्वजनिक दृष्ट्या महत्त्वाच्या प्रश्नावर कायदेशीर बाजू समजून घेण्यासाठी राष्ट्रपतींनी सल्ला विचारल्यास राष्ट्रपतींना तो सल्ला देणे इत्यादी कामे सर्वोच्च न्यायालय ची आहेत. आपल्याला अजूनही लिहिता येतील. या पद्धतीने आपण लिहू शकतो. मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.